हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। समस्तगुणसम्पूर्णं सर्वदोषविवर्जितं नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते। निरवधिक आनंद गुणपरिपूर्ण निशेष सर्व दोषरहित अशा नारायणाला आणि श्री वेदव्यास देवांना नमस्कार करून गीता प्रतिपदार्थ चंद्रिका लिहून दिलेल्या श्री सत्यज्ञान तीर्थांचा चरणी नमस्कार करून माझे स्वरूपोद्धारक गुरु श्री 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 सत्यात्मतीर्थ श्रीपाद यांच्या चरणी दंडवत घालून आजचा विचारधारा श्रीमद भगवद्गीतेचा पुढील भागाचा आपण आज सुरुवात करूया। आज 16व्या अध्यायातला पहिला 1 ते 10 श्लोक आपण पाहू। हा 16वा अध्याय दैवी असुर संपद विभाग। तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे माणसामध्ये आपण नेहमी जनरलमध्ये चांगला गुण वाईट गुण असे दोनच प्रकार आम्ही करतो। एखादा व्यक्तीबद्दल विचारला की आपण सहज म्हणतो देव माणूस आहे, चांगला माणूस। दुसऱ्याबद्दल म्हणतो सांगता येत नाही, किंवा काही न बोलता गप्पच राहतो, तो ओळखतो काय असेल। हा जो व्यवहार आहे, पण इथे गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः सांगतो की तुमच्यामध्ये अंगामध्ये तुमच्या स्वभाव आणि ह्याच्याप्रमाणे अनुसरून तुम्हाला देवाने ऑलरेडी काही संपत्ती दिलेली आहे। मोक्षास उपयोगी होणारे संपत्ती काही, तर मोक्षास प्रतिबंधक करणारे संपत्ती काही तुमच्यामध्ये ऑलरेडी ते रुजलेलीच आहे। त्यामुळे तुम्ही साधना करून घेताना सुद्धा ह्या संपत्तीचा सुद्धा विचार करून त्याच्याबद्दल सुद्धा योग्य उपाय करतच जावं लागते। म्हणजे थोडक्यामध्ये दैवी संपत म्हणजे देवासारखे चांगले गुण असलेले जे काही गुण आहेत ते सगळं दैवी संपत म्हणतात। प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये एक चांगला स्वभाव असतो, काही त्याच्याबरोबर लागोपाठ थोडा असा वाईट स्वभाव येतोच, कारण आपल्याला त्रिगुणबद्ध असल्यामुळे आपल्याला त्याला इलाज नाही आहे। काही लोक रागीट असतात पण मनाने फारच चांगले असतात, काही लोक मनाने अतिशय शांत असतात पण तुम्हाला दयामया असं त्यांच्याकडनं वरून कधी दाखवलेली तुम्हाला ऐकवत मिळणार नाही। दानधर्म केलेले किंवा तुम्हाला कोणाला परोपकार केलेला तुम्हाला ऐकवत मिळणार नाही, पण शांत असतात। म्हणजे अशा कॉम्बिनेशन जे पडतात तर ते इथे दैवी संपत आणि आसुरी संपत आपल्याला ओळखता आला पाहिजे। मी कसला माणूस आहे, मी कोण आहे, माझा कोणत्या स्वभावाचा माणूस आहे, मी खरोखरच मुक्तियोग्य आहे का, देवाला प्रिय होऊ शकेन का मी, मग का त्यांना जर प्रिय व्हायचं असेल तर माझ्यातला कोणत्या वाईट गुण मी जरा कमी करायला पाहिजे, त्याच्याबद्दल मला काळजी घ्यायला पाहिजे। हे सगळं विचार करण्यासारखीच गोष्ट आहेत। अख्खा जीवनामध्ये साधन करताना ह्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतो। त्यासाठी हा अध्यायामध्ये श्रीकृष्णाने एक सुंदर अर्जुनाचा संवाद आपल्याला ऐकायला मिळत आहे। आता पहिले एकदम 3 श्लोक एकवटून तो श्रीकृष्ण सांगतो। अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यम् अक्रोधस्त्यागः शान्ति त्यागः शान्तिः अपैशुनम् दयाभूतेषु अलोलुत्वम् आर्दवं हि अचापलम तेजक्षमा धृति शौचम अद्रोहम न अतिमानता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत। ते श्री भगवान म्हणाले, बघा अर्जुना, आपल्याकडे ही जर गुण असेल तर आपण त्याला दैवी संपत्तीचा माणूस आहे असं समजू। काय कोणते गुण पाहिजे? अभयम, आपल्यापासून इतरांना भय नसणे, तसेच स्वतः सुद्धा इतरांपासून निर्भय असणे। सत्व संशुद्धी, अंतःकरण शुद्धी व्हायला पाहिजे। मनामध्ये बोले जैसे चाले, चाले जैसा बोले, बोलण्यात एक, सांगण्यात एक, करण्यात एक, असा वेगवेगळे
म्हणतात नसं आतल्या गाठीचं वगैरे काही नाही, अंतःकरण शुद्ध पाहिजे, खरं बोलणारा, आहे तसे सांगणारा, शांतीने असणारा आहे, प्राणी मात्र दया दाखवणारा, इतरांना परोपकारी असणारा, ही असं अंतःकरण शुद्धी असलेल्या माणसाकडे जास्त मिळतात. ज्ञानयोग व्यवस्थिती ही तत्वज्ञान संपादनेच्या कार्यातच मग्न असणे. हे बघा, ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये मी भगवंताविषयक ज्ञान मिळवायला पाहिजे आणि अजून काहीतरी प्रगती करायला पाहिजे, असा जो तुमच्या आसक्ती निर्माण होती ना, त्याला ज्ञानयोग व्यवस्थिती अशा नावाचा गुण म्हणतात. तत्वज्ञान संपादनेच्या कार्यामध्ये मग्न असतात. दानम, सात्विक दान, नेहमी सात्विक दान देतात. दुसऱ्यांना दाखवून आपलं हुशारकी मिरवायचं म्हणून दान करणार नाही, पण जिथं योग्य आहे, सत्पात्र आहे, त्याला गरज आहे, ते लगेचच दान करणार. इकडं तर तिकडं विचारसुद्धा करणार नाही. हे बघा घ्या. दमाश्च यज्ञ, इंद्रिय निग्रह आणि सात्विक यज्ञ करणे. यज्ञामध्ये सुद्धा अनेक आहे. म्हणजे इतरांचे काम होऊ नये म्हणून यज्ञ करणं वेगळं, आपलं काम लोककल्याणास्पकारक जे काय यज्ञ करतो ते सगळं सात्विक यज्ञ समजले जातात. त्या स्वाध्याय हा अतिमहत्वाचा कोणता? स्वाध्याय, स्वतः शास्त्रविषयक ज्ञानाबद्दल अध्ययन, वेदाध्ययन करत राहणे. तपा, काया वाचा मनसा सात्विक तप करणे. तपामध्ये सुद्धा सात्विक तप पाहिजे. देवाला उद्देशून करताना सुद्धा एक प्रांजळपणाने त्याच्याकडे मागणी करायला पाहिजे. आर्जवम, हे सांगितले, काया वाचा मनसा एक प्रकारे असणे. बोले जैसा चाले, चाले जैसा बोले. अहिंसा सत्यम, प्राणिहिंसा न करणं, खरं बोलणे. अक्रोध म्हणजे क्रोध नसणे. परपीडा करण्याची चित्त विकार नसणे. काही लोकांना कोणाला तरी दुखवल्याशिवाय बरं वाटतच नसतो, त्यामुळे ते श्रीकृष्ण सांगतात परपीडा करण्याची विकार असतो म्हणे. हा एक प्रकारचा विकार आहे प्रत्येक माणसामध्ये. जसा कोणाला दुःख पोचेल आणि मी आनंदात राहीन, हा नाही. क्रोधही नसला पाहिजे, परपीडा करण्याचा चित्त विकारसुद्धा नसला पाहिजे. त्याग शांती, औदार्य पाहिजे. दुसऱ्यांसाठी त्याग करण्याची, सोडून द्यायची एखादा गोष्ट, ठीक आहे बाबा तू होऊ दे. औदार्य, शांतचित्ताने राहणे. अपैशुनम, इतरांना त्रास होईल असे कृत्य न करणे. उदाहरणार्थ चाड्या सांगणे, भांडणं लावून देणे. भूतेषु दया, प्राणीदया असणे. अलोलुप्त्वम, जास्त स्नेह, विषयाबद्दल जास्त स्नेह, म्हणजे विषयाबद्दल जास्त आपण इंटरेस्ट घेत त्याच्यामध्येच गुरफटून जाणार नाही. अलोलुप्त्वम, बाजूला देऊन देवविषयकच चिंता करत राहणार. आर्दवम, सौम्य असणे. नम्रपणा पाहिजे. ही वाईट कृत्य करणाऱ्यासाठी लज्जा असणे. हिरी म्हणतात त्याला, हिरी. एखादा वाईट काम करा म्हणलं की मनातल्या मनात तरी, जनाला नसेल तरी मनात तरी काय बघ, देवाचं मनाला तरी जरा धाक लावा असं आपण म्हणतात की नाही. त्यामुळे त्याला लज्जा म्हणतात. एखादा वाईट कृत्य करताना थोडा संकोच व्हायला पाहिजे माणसाला. बरोबर, नको काहीतरी करायला नको, ही असलं काहीतरी वेळ आली आमच्यावर. हे अचापलम, दृढ असणे. इकडे तिकडे चंचलतेने, इकडे धरसोड वृत्तीने करायचं नाही. एखादा कार्य धरलं तर त्याचं दृढचित्ताने करायला पाहिजे. आणि सत्कर्म करण्यामध्ये मन स्थिर पाहिजे तुमचा. तेज, उत्साह, दुसऱ्यावर छाप पाडणे, हा एक प्रकारचा तेजातला हे आहे. उत्साह पाहिजे तुमच्या अंगामध्ये. काम करीन, लोकांना हे लोकांसाठी एक चांगलं काम आहे ना, मी करूनच दाखवेन पाहिजे. आणि इतर लोकांवरती तुमच्याबद्दलची आकर्षण वाढली पाहिजे. का तर तुम्ही जर चांगले विचार सांगितलं, चांगले कार्य करून दाखवलं, तरच ते तुमच्याकडे आकर्षित होतात लोक, आणि विनाकारण होत नाही. जरी चुकीनं आकर्षक झालं तर तुमच्या स्वभावासारखेच असणारे एक दोन माणसं आकर्षित होतील. शौचा, बाह्यशुद्धी म्हणजे बाहेरून शुद्ध असणे. अद्रोह, इतरांचा द्रोह न करणे. ना अतिमानता, स्वतःलाच मोठा समजण्याचे गुण नसणे. येतानी, हे सर्व गुण भारत, हे अर्जुना, दैवी संपत, देवता संबंधीच्या संपत म्हणजे हे दैवी स्वभाव असणाऱ्यांच्याकडे असतात. म्हणजे हे सगळं चांगले गुण जे आहेत, इथं त्यांनी जे सांगितले की जवळजवळ 35-40 गुण सांगितले, हे चांगल्या लोकांसाठी आणि दैवी स्वभाव असणाऱ्यांच्याकडे असतात. तर
ही ही सर्व गोष्टी हे अर्जुना परत एकदा सांगतो, इतरांना आपल्यापासून भय नसणे आणि इतरांपासून निर्भय असणे, प्रसन्नता, ज्ञानयोगात निष्ठा, दानशीला, इंद्रिय निग्रह, यज्ञ, वेदाध्ययना, सरळता, आर्जवा, अहिंसा, सत्या, क्रोध नसणे, औदार्य, भगवाननिष्ठ बुद्धी, चहाडी न सांगणे, भूतदया, विषय वैराग्य, काम नसणे, लज्जा, स्थैर्य, पराक्रम, क्षमा, धैर्य, शौच, शुद्धता आणि इतरांना द्रोह न करणे, अहंकार नसणे, हे गुण सगळं दैवी संपत्ती असणाऱ्याकडेच म्हणजे सात्विक लोकातच असतात. आता पुढं सांगतात, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पुरुषमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपद्मासुरीं. आता इथं बघा आसुरी संपत्तीबद्दल सांगतात. हे अर्जुना, दंभ, अहंकार, स्वतःचा कमीपणा माहीत असूनही उगाच इतरांना महत्त्व दाखवणे, त्याला दंभ म्हणतं. दर्प, उर्मटपणा, अपाय असतानाही सुद्धा भीती नसल्यासारखं आहे, माझ्याकडे कोणी काय वाईट करत नाही असे, आणि उन्मत्तपणे वागणे. अभिमान, क्रोध, अहंकार आणि क्रोध. च पारुष्यम, पारुष्य म्हणजे निष्ठुरपणा, निष्ठुर, एकदम तोंडावरच फाटकन बोलून टाकणार त्याला सबंध, ते सुद्धा वाईटच बोलणार असं पारुष्य. त्यामुळे च अज्ञानम व अविवेकीपणा, अज्ञान, हे दोष आसुरी संपद अभिजात असते. हे आसुरी संपद म्हणजे आसुरी प्रकृतीमध्ये जन्मलेल्या माणसांच्याकडे हे गुण उत्पन्न होतात. आता दैवी संपद विमोक्षाय निबज्ञायासुरी मता मा शुच संपदम दैवीमाभिज्योतोसी पांडव. दैवी संपद, देवता संबंधित संपत, जो दैवी गुण आहे, हे विमोक्षाय कारण, मोक्षास कारण आहे. हे तुमच्याकडे दैवी संपत्तीचा जो 40 गुण जर अवगत करत 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 गेला तर ते तुम्हाला मोक्ष मिळवून देणारे गुण आहेत. असुर संबंधितल्या संपदा अत्यंत बंधनकारक आणि शाश्वत नरकाला कारण होतात. निबद्धनाय म्हणजे शाश्वत नरकाला कारण होतात. हे अर्जुना, त्वम दैवी संपदम असी, तू दैवी गुणाने संपत्तीने युक्त झालाय, चांगल्या स्वभावामध्ये, चांगल्या संस्काराने, चांगला राजा म्हणून, चांगल्या विचाराने तू जन्माला आलेले आहे. त्यामुळे तुझ्याकडे दैवी संपत आहे, तू मोक्षयोग्य माणूस आहे. त्यामुळे असा हा युद्ध सोडून देऊन, कर्तव्य सोडून देऊन जाण्याच्या वगैरे अविवेकपणा तू करू नको. त्यामुळे दैवी गुण संपन्न असल्यामुळे विनाकारण आता बंधुमुळे पाहिजे शोक करत बसू नको सांगतात. तात्पर्य काय? दैवी संपदा असलेल्या सात्विक मनुष्या मोक्षप्राप्ती करतो. आसुरी संपदे असलेल्या तामसी माणूस मात्र दुःखपूरित अंधन तमसाला, नरकाला प्राप्त करतो. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव असुर एव च दैवो विस्तरश्च प्रोक्तम असुरम पार्थ मे शृणु. पार्थ, अस्मिन लोके, ह्या लोकामध्ये, या जगामध्ये, भूत सगळे, जीवाचा स्वभाव जो आहे ना, सर्व जीवांचे स्वभाव, दैव असुर इति द्वै एव, देवता स्वभाव आणि असुर स्वभाव असे दोनच प्रकारचे असतात. तत्र देव विस्तार सहा प्रोक्त. आता दैवी स्वभावाबद्दल विस्ताराने सांगितले आहे आम्हाला, जवळजवळ 40 गुण पहिले 3 श्लोकात सांगितले. मे आकाश, आता माझ्याकडून सांगितले. असुरम विस्तरस्य शृणु, आता आसुरी स्वभावाबद्दल अजून विस्ताराने ऐकून घे. हे अर्जुना, या जगात सर्व जीवांचा स्वभाव ऐकून घे. देवता स्वभाव आणि असुर स्वभाव असे दोनच प्रकारचे असतात. त्यात दैवी गुण स्वभावाचं बद्दल यापूर्वीच्या श्लोकात सविस्ताराने सांगितलेले आहे. आता माझ्याकडून आसुरी स्वभावाबद्दल विस्ताराने ऐकून घे. तात्पर्य काय सांगतात सत्यज्ञानतीर्थ स्वामी सांगतात, दैव स्वभावाबद्दल अभय इत्यादी श्लोकांनी विस्ताराने सांगितलेले आहे. आता असुर स्वभावाबद्दल सविस्ताराने ऐकून घ्यावे. म्हणून इथं पुढील श्लोकामध्ये 7व्या श्लोकापासून अध्याय संपेपर्यंत जो 20व्या श्लोकापर्यंत असुर व्यापार, तामसी वृत्ती, त्यांची ज्ञान व अज्ञान आणि त्यांच्या फळ काय हे सर्व सांगतात. म्हणजे आसुरी व्यापार आसुरी लोक कसे करतात, तामसी लोकांची वृत्ती कशी असते, त्यांचे ज्ञान कसे असतो, किती अज्ञान भरलेली असते, ह्या सर्व काय काय आहे हे 7व्या श्लोकामध्ये सांगतात. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचोम नापि चाचारो न सत्यम तेष विद्यते. असुराः जनाः
असुर स्वभावाचे लोक प्रवृत्तींचे निवृत्तींचे शास्त्रविहित सत्कर्मामध्ये प्रवृत्त व्हावे किंवा अविहित दुष्कर्म सोडून द्यावे. कारण काय, प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही पाहिजे. कोणती? शास्त्रविहित सत्कर्मामध्ये प्रवृत्ती पाहिजे. आपल्या प्रवृत्ती आता कसं आहे, केवळ संसारामध्ये सुखभोग करणे आणि आपली जबाबदारी थोड्याफार जे काय ते सुद्धा मोहासंबंधित असलेली तेवढं जबाबदारी पार पडणे एवढंच आम्ही समजतो. पण मुक्तीसाठी काय होतं, शास्त्रविहित सत्कर्मामध्ये प्रवृत्ती लागते. नंतर हळूहळू दान, धर्म, पूजा, पुनस्कारा, इतरांना उपकारा, नानाजन शुश्रूषा, हे सर्व गोष्टी, समाजकार्य, हे सगळं करावं लागतं तुम्हाला मुक्ती जर मिळवायची असेल तर. आणि तुमची तर ज्ञानी असेल तर ज्ञानप्रसारसुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. श्रीकृष्ण पुढं सांगतो पुढच्या ह्याच्यामध्ये की हा ज्ञानप्रसार करण्यामध्ये काय पुण्य आहे आणि त्याला काय महत्त्व आहे, ते लोक मला कसे प्रिय आहे, ते पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहूया. आता इथं सांगतात की शास्त्रविहित सत्कर्म करू का हे सगळं अविहित दुष्कर्म सोडून देऊन हे नुसतं शास्त्रविहित करावे याबद्दल काहीच समजत नाही आसुरी लोकांना. त्याला कळतच नाही कशामध्ये प्रवृत्त व्हावं आणि कशामध्ये निवृत्त, कशामध्ये अनासक्ती दाखवावी. निवृत्त होणे म्हणजे काय, त्या कामाकडे दुर्लक्ष करणे. तेषु शौचम न विद्यते, तामसी लोकांमध्ये बाह्य शुद्धी नाही, अंतरंग शुद्धी तर नाहीच. आचार अपि न विद्यते, आचरणही नसतो. ते सत्यम न विद्यते, आणि त्यांच्यामध्ये सत्य नावाचा चीजच नसते. आसुरी स्वभावाच्या लोकांमध्ये काय करावे काय करू नये जाणत नाही. त्यांच्यामध्ये शुचितभूतपणा नाही, सदाचार नाही, सत्य नाही, असं काही आढळत नाही. अथवा 8व्या श्लोकात सांगतात, असत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहुरन ईश्वरम अपरस्पर संभूतम किंमन त्यक्ता कामहेतुकम हा एक शब्द आहे ह्याच्यामध्ये. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहू अनीश्वरम अपरस्परम संभूतम किम अन्यत कामहेतुकम. हे अर्जुना, या जगामध्ये, प्रपंचात असत्यम कल्पित असून हा जगच खोटा आहे. अप्रतिष्ठम शुक्तिरजताप्रमाणे भ्रम असून ज्ञानाने नष्ट होणारा आहे. अनिश्वरम इथे ईश्वर नाहीच आहे. अपरस्पर संभूतम 3ऱ्या अध्यायातील अन्नात भवती भूताने असं जो कालचक्राबद्दल सांगितलंय ते असलं काही नाही आहे. सगळं केवळ आपापल्या कामामुळे हे मुलं वगैरे जन्माला येतात, जन्म जातात असं भासवणे आणि केवळ कामच हे याला सगळ्या सृष्टीला कारणीभूत आहे असं करून विलक्षण असलेले सत्यही नाही, सतत विलक्षण म्हणजे काही सांगता येणार नाही असं सुद्धा असा एक प्रपंच आहे, असं हे आसुरी लोक समजतात. काय करतात, इथं सगळं जगही खोटं असून भ्रम आहे, सगळं काही भ्रम आहे, ईश्वर वगैरे काही नाही आहे आणि हा सृष्टी आणि पावसामुळे हे सगळं खोटं आहे. इथं केवळ काम आहे तो आपापल्या इच्छाप्राप्तीसाठी म्हणून जे काय होत राहतंय आणि त्याच्यानेच हा जगाचा सृष्टी होत राहते. आणि हा जग कसा आहे की विलक्षण आहे, म्हणजे धड हे बी नाही, सत्यही नाही, असत्यही नाही. याला सत्यही म्हणता येत नाही, असत्य, त्या दोन्हीचं मधलं एक विलक्षण असा आहे, असा अपार्थ हा काढतात. तर म्हणजे इथं त्यांनी सांगितलं की आपल्या आसुरी स्वभावाच्या जी लोकांची मेन वृत्ती कशी असते असं 8व्या श्लोकात सांगून पुढं सांगतात. येताम दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मनो अल्पबुद्धया प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. एतत्तं दृष्टिम् अवष्टभ्यं नष्ट आत्मनः अल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतः अहितः. हा फोड आहे त्याची. एताम यापूर्वी सांगितलेले दृष्टीम अवष्टभ्य मिथ्याज्ञानांचे बुद्धी घेऊन नष्टात्मना दुष्टमनाने अल्पबुद्धया अल्पज्ञानी जन जे लोक करतात, क्रूर कर्म असणारे आणि जगताचा शत्रू तामसी जन, हे जगाच्या विनाशासाठीच हे असे आसुरी लोक जन्माला येतात. श्रीकृष्ण सांगतो, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मिथ्याज्ञानाने चुकीचा दृष्टिकोन स्वीकारून अल्पज्ञानी जन दुष्टमनाने क्रूर कर्म करण्यासाठी, जगाचा शत्रू होऊन विनाशासाठी, जगाला अहित करण्यासाठी जन्माला येतात.
आता काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानमदन्विताः मोहात् गृहीत्वा असतग्रहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. दंभमानमदान्विताः, दंभमानमदाने युक्त असलेल्या, जंबपणा आहे त्यांना, उगत अहंकार आहे, मानीपणा आहे आणि मद आहे, गर्व आहे सगळीकडे. असुर स्वभावाचे जीव, ही अशी जी असुर स्वभावाचे जीव आहे, दुष्पूरम पुरवणे शक्यच नाही असे कामम आश्रित्य पदार्थाच्या इच्छा घेऊन मोहात पडून मिथ्या ज्ञानानेच वेदात नसलेले अर्थ करून अशुद्ध आचरण करत विषयभोगामध्ये प्रवृत्त होतात. हे लोक कसे करतात? नेहमी तुम्हाला पुरवणे शक्यच नाही असे काय ना काहीतरी इच्छा करत राहायचं, म्हणजे सुलभ शक्य होऊच नाही असे अनेक गोष्टी मागतात. बघा, काही मुलामध्ये असं असतो, लहान मुलं तुम्ही दुकानात घेऊन जा, तुम्हाला उदाहरणार्थ काही मुलं तुम्ही 2-3 दाखवल्यावर ठीक आहे, हे घे काय लाजत एखाद्याकडे बोट दाखवतो सात्विक माणूस, ठीक आहे, त्यांनी दाखवल्यामध्येच तो निवडणार. आणि पण हा कितीतरी दाखवलं तरी नाही म्हणणार. मग शेवटी असं एक वस्तूला हात धरणार की ते वडिलाच्या पाकिटच्या पलीकडे दड असला पाहिजे, एकदम 5,000 10,000चा एका आयटमकडे दाखवणं. म्हणजे दुष्पूरम काममाश्रित्य, तुमच्या काममाश्रित्य दुष्पूरम, तुमच्या पुरवणे शक्यच नाही असं इच्छा तुम्ही बाळगून राहायचा. मग काय होणार? देणाऱ्यालाही दुःख आहे, तुम्हाला मिळवणाऱ्याला प्राप्त करणाऱ्यालाही दुःख आहे, असं होतो. तर असं इथं 10व्या श्लोकापर्यंत सांगतात की आता उद्यापासून 11 ते 20 म्हटलं पुढील भाग आपण पाहूया. नाहम करता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाखिलम श्रीकृष्णार्पणम. ही माझी सर्व कामं माझ्या श्री स्वामी श्री वरद विठ्ठल देवाचरणी समर्पण करून आजचा आपण भगवद्गीतेचा 10व्या श्लोकापर्यंतच्या 16व्या अध्यायातल्या संपूर्ण करू.